उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुद्धरत्न पुरस्कार प्रदान। बौद्ध हा केवळ धर्म नसून तो एक व्यापक सामाजिक विचारसरणी आहे। तो फक्त श्रद्धेचा विषय नाही, तर परिवर्तनाची चळवळ आहे। ही केवळ धार्मिक क्रांती नसून सामाजिक आणि राजकीय क्रांती होती। बुद्धांचे विचार हे प्रवचनापुरते मर्यादित नसून आचरणासाठी आहेत। बुद्ध पेरले की बाबासाहेब उगवतात, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। सम्राट अशोक जयंतीचं औचित्य साधत ठाण्यात 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम पार पडला। यावेळी मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय या मंत्रोच्चारांनी वातावरण भारावलं। भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शिंदे यांनी उपस्थित भिक्खू संघ, विद्वान, विचारवंत आणि धम्मप्रेमी बांधव भगिनींचं स्वागत केलं। यावेळी खासदार ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळकर, शिवसेनेचे प्रवक्ते लाहूर लोंढे, प्रवक्ते किरण सोनवणे तसंच विविध देशातून आलेले भिक्खू, भंते, रत्नप्रिय थेरो, विशुद्धरत्ना महाथेरो, विनयबोधी महाथेरो, शांतिप्रिय थेरो, भंते डॉक्टर राजरत्न थेरो, रत्नप्रिय थेरो तसंच बौद्ध अनुयायीही उपस्थित होते। ठाण्याच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत शिंदे यांनी सम्राट अशोक आणि सातवाहन काळात या भूमीत बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याचं सांगितलं। कान्हेरी लेणी आणि प्राचीन सोपारा येथील स्तूप आणि शिलालेख हे त्याचे पुरावे असून त्यामुळे ठाण्यात ही परिषद होणं अभिमानास्पद असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं। धम्म परिषद ही धम्म चळवळीतील महत्त्वाची घटना असल्याचं सांगत त्यांनी आयोजक भंते रत्नप्रिय थेरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचंही कौतुक केलं। भिक्खू संघाला संघदान करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत संघदान ही केवळ परंपरा नसून भिक्खू संघाच्या माध्यमातून बुद्धांच्या शिकवणीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असल्याचं त्यांनी सांगितलं। या परिषदेत शिंदे यांना बौद्धरत्न पुरस्कार देण्यात आला। या सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत अशा पुरस्कारांमुळे जबाबदारी वाढते आणि समाजासाठी अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते असं सांगितलं। महाकवी वामनदादा कर्डक यांच्या ओळी उद्धृत करत त्यांनी मी वादळवारा, मी भीमपुत्र आहे, मी बुद्धांचा अनुयायी, शांतीचा दूत आहे असं सांगितलं। मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी आयोजित केलेल्या वर्षावास, भोजनदान, धम्मदान आणि चिवरदान कार्यक्रमांचीही त्यांनी आठवण करून दिली। बौद्ध धम्म हा दुःखातून मुक्ती देणारा मार्ग आहे। सत्य, अहिंसा आणि करुणेवर आधारित जीवन पद्धती म्हणजे धम्म असं सांगत त्यांनी धम्म हा वे ऑफ लाईफ असल्याचंही सांगितलं। 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या धम्मदीक्षेमुळे लाखो लोकांना समानता आणि स्वाभिमानाचा मार्ग मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं। बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवतात या ओळी उद्धृत करत त्यांनी गौतम बुद्ध यांनी पेरलेली विचारांची बीज दलितांच्या हृदयात रुजली, शोषितांच्या रक्तात मिसळली आणि अस्पृश्यांच्या अश्रूंमध्ये भिजली असं सांगितलं। बुद्धांनी दिलेला धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नव्या जोमानं समाजात रुजवला। बुद्धांनी दिलेला प्रकाश बाबासाहेबांनी सर्व दूर पोहोचवला आणि ज्या धम्मानं जगाला शांततेचा मार्ग दाखवला त्याच धम्माच्या आधारावर बाबासाहेबांनी दलितांना मुक्ती दिली। समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही आमची सरकारची मार्गदर्शक तत्व आहेत। अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठीच्या योजना शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असल्याचंही त्यांनी सांगितलं। जगातील वाढत्या युद्ध परिस्थितीचा संदर्भ देत त्यांनी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाचाही उल्लेख केला। द्वेषानं द्वेष संपत नाही, प्रेमानंच तो शांत होतो हा बुद्धांचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी नमूद केलं। जगाला युद्ध नको, बुद्ध हवा असा संदेशही त्यांनी दिला। भौतिक सुखाच्या स्पर्धेत मानसिक शांतता हरवत चालल्याची खंत व्यक्त करत त्यांनी बुद्धांनी दाखवलेला मार्गच मानवतेला तारणारा असल्याचं सांगितलं। बुद्धांना मूर्तीत नव्हे तर विचारात शोधलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं। ना तलवार की धार में, ना गोलियों की बौछार से, दुनिया बदलेगी तो सिर्फ बुद्ध के विचार से या ओळींनी त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला। प्रेसिडेंट कप 2026 चा ठाण्यात दिमाखदार समारोप।
संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित टेनिस क्रिकेटमधील पहिल्या प्रेसिडेंट कप 2026 स्पर्धेचा भव्य समारोप उत्साहात पार पडला. 6 दिवस चाललेल्या या स्पर्धेत बिहार ब्लास्टर संघानं शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलंय. अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळांचं प्रदर्शन केलं, मात्र निर्णायक क्षणी बिहार ब्लास्टर्सनं बाजी मारत या पहिल्या स्पर्धेवर आपलं नाव कोरलंय. समारोप सोहळा दादोजी कोंडदेव स्टेडियम इथे रंगला होता. खेळाडूंचा उत्साह, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आणि आकर्षक सादरीकरणांमुळे संपूर्ण वातावरण भारावून गेलं होतं. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते सुनील शेट्टी आणि संजय दत्त यांची विशेष उपस्थिती लाभली. तसंच प्रसिद्ध ड्रम वादक शिवमणी यांच्या जोशपूर्ण सादरीकरणानं कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली. ही स्पर्धा टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. आयोजक समितीच्या उत्कृष्ट नियोजनाचे तसंच खेळाडूंनी दाखवलेल्या खेळाडू वृत्तीचं खासदार शिंदे यांनी कौतुक केलं. यावेळी महत्त्वाची घोषणा करताना प्रेसिडेंट कप आता वर्षातून 3 वेळा आयोजित केला जाणार असल्याचं सांगण्यात आले. पुढील स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात होणार असून अधिकाधिक खेळाडूंना मोठा मंच मिळावा हा यामागचा उद्देश असल्याचं स्पष्ट करण्यात आले. स्पर्धेतील बक्षीस रक्कमही लक्षणीय ठेवण्यात आली होती. विजेत्या संघाला 1 कोटी रुपये तर उपविजेत्या संघाला 50 लाख रुपये देण्यात आले. यामुळे टेनिस क्रिकेटच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष डॉक्टर उदय सामंत, खासदार नरेश मस्के, भारताचे माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, महिला क्रिकेटपटू हार्ले गाला, आमदार राजेश मोरे, रवींद्र फाटक, अभिजित दरेकर आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि इतर मान्यवरही यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुंब्रा येथील हिंदू संमेलनात मुस्लिम समुदायाबाबत आक्षेपार्ह विधान करून धार्मिक द्वेष निर्माण करणं, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चिथावणी देणं आणि संविधानिक मूल्यांची पायमल्ली करत राष्ट्रीय सन्मानाचा म्हणजे संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी फिर्यादही दिली आहे. शनिवारी नितेश राणे यांनी मुंब्रा येथील हिंदू संमेलनात अनेक वादग्रस्त विधानं केली. मुंब्र्यातील मुस्लिम समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधानं केली होती. तसंच आपण मंत्री आहोत म्हणून ठीक, नाहीतर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना घरी जाऊ दिलं नसतं असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं तीव्र शब्दात निषेध केलाय. सोमवारी सकाळी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्षा मनीषा भगत, युवक अध्यक्ष अभिजित पवार यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव आणि नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांची भेट घेऊन
न्यायसंहिता कलम 299 नुसार राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा 1971 अन्वये गुन्हा दाखल करावा अशी लेखी फिर्याद दिली आहे. याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना मनोज प्रधान यांनी मुंब्रा-कोसा भागात अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदानं राहत असल्याचं सांगितलं. त्यांच्यात साधं भांडणही होत नाही. अशा स्थितीत बाहेरून येऊन नितेश राणे दंगल माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचं सांगितलं. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चिथावणी दिली जात आहे. एकीकडे मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची संविधानिक शपथ नितेश राणे यांनी घेतली आहे, तर दुसरीकडे विशिष्ट समाजाबाबत आकस ठेवून ते कृती करत आहेत. हा संविधानिक मूल्यांचा अवमान असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत आपण लेखी फिर्याद दिल्याचं त्यांनी सांगितलं. राहुल गांधी आले तेव्हा फक्त 2-5 लोकांनी काळे झेंडे दाखवले होते. पण पुन्हा एकदा जर तुम्ही ठाणे शहरात आलात तर राष्ट्रवादी जोरात तुमच्या विरोधात आंदोलनाला उतरेल, हे ठामपणे मी सांगू इच्छितो. आव्हाड साहेबांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल किंवा कुठल्याही समाजाबद्दल बोलताना विचार करून बोलावा. आणि आपल्या माध्यमातून एक शेवटची गोष्ट मी राज्यपाल साहेबांना सांगू इच्छितो की जी शपथ त्यांनी घेतली त्याच्या विरोधात ते जाऊन काम करतायत, म्हणून त्यांचा राजीनामा त्यांनी घ्यावा. आज ACP साहेब आणि सिनियर साहेबांना आम्ही एक 0 FIR करायची विनंती केली आहे. त्याबद्दल ते काय करतात ते पुढच्या 24-48 तासात आम्हाला. भारतीय जनगणना 2027च्या प्रक्रियेला ठाणे जिल्ह्यात सुरुवात झाली असून जिल्हा प्रशासनानं यासाठी कंबर कसली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं होणाऱ्या या जनगणनेसाठी ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयातील 5व्या मजल्यावरील समिती सभागृहात फील्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. तहसीलदार सचिन चौधर यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या प्रशिक्षण वर्गातून जिल्ह्यातील तांत्रिक मनुष्यबळ सज्ज केलं जात आहे. उपजिल्हाधिकारी रुपाली भालके यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली हे संपूर्ण नियोजन करण्यात आलं असून प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक प्रगणकापर्यंत अचूक माहिती पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार या प्रशिक्षणासाठी 32 जणांच्या 2 स्वतंत्र बॅचेस तयार करण्यात आल्या असून एकूण 64 फील्ड ट्रेनर्सना प्रशिक्षित केलं जात आहे. हे प्रशिक्षण 11 एप्रिल 2027 पर्यंत सुरू राहणार असून मास्टर ट्रेनर म्हणून कल्याणचे तहसीलदार विनोद भामरे आणि तहसीलदार स्वाती घोंगडे हे तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. या प्रशिक्षणात प्रामुख्याने जनगणना 2027चा पहिला टप्पा असलेल्या घरयादी आणि घरगणनेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. डिजिटल स्वरूपामुळे यावेळी प्रगणना कागदी अर्जांऐवजी CMMS पोर्टल आणि HLBC ॲपचा वापर करावा लागणार आहे. या ॲपचं तांत्रिक ज्ञान, जनगणना कायदा व नियम आणि माहिती संकलनाची प्रक्रिया याबाबत या 64 फील्ड ट्रेनर्सना हँड्स ऑन ट्रेनिंग दिलं जात आहे. हे प्रशिक्षित ट्रेनर्स पुढे 27 एप्रिल ते 8 मे 2027 या कालावधीत प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अधीनस्थ असलेल्या 9 चार्जमधील सुमारे 4000 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सज्ज करतील. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या प्रक्रियेत अचूकतेचं महत्त्व अधोरेखित केलं असून डिजिटल सुविधेमुळे डेटा संकलनात पारदर्शकता येईल असा विश्वास व्यक्त केलाय.